आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथे पिकअप चालकानं मोटारसायकल स्वाराला कट मारला आणि याचा जाब विचारल्याचा राग येऊन राहुल सोपान गुंजाळ या तरुणाला आणि त्याच्या साथीदारांना मारहाण केली गेली आहे. यातील आरोपी हे घटनेनंतर फरार झालेत. या सर्व फरार आरोपींना तातडीनं अटक करावी. या भागातील अतिक्रमणं जमीनदोस्त करावीत. पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिसी धाक निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांना अभय द्यावं. या आणि अन्य मागण्यांसाठी संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बैठक घेऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय. संगमनेर विश्रामगृहावर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार घोषणाबाजी केली. गुरुवारी सायंकाळपर्यंत यातील आरोपींना अटक न केल्यास आणि या भागातील अतिक्रमणं न काढल्यास याच भागातून पोलीस ठाण्यावर हिंदुत्ववादी संघटनांचा भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशारा दिला गेला. काल झालेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे. त्यांचा सर्व हिंदू समाजातर्फे आम्ही निषेध करतो. लहान लहान मुलांची क्यू न करता त्यांच्या समोर त्यांच्या वडीलधाऱ्यांना मारणं, त्यांच्या वडिलांना मारणं अत्यंत क्रूर प्रकार आहे. आमच्या मागण्या एकच आहे, जिथं घटना घडली त्या संपूर्ण एरियातला हा प्रकार आहे, हा अतिक्रमणाचा प्रकार आहे. हे संपूर्ण अतिक्रमण तेथून काढावे. आमची दुसरी मागणी आहे, गोवंश हत्या ही रात्रीच नाही तर दिवसाही चालू आहे. तर ही गोवंश हत्या कत्तल बंद 100% बंद व्हावी, हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा जे लँड जिहादचा विषय चालू आहे तो लँड जिहादचा विषय 100% बंद व्हावा. चौथा मुद्दा आमचा असा आहे की ज्या पद्धतीने लव जिहादचा विषय संगमनेरात वारंवार चव्हाट्यावर येतो, आत्ताच आपण बघितलं असेल मागच्याच आठवड्यात एक लव जिहादची भयानक घटना संगमनेरात घडली, सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती. तर हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही प्रशासनाला 2 दिवसाचं अल्टिमेटम दिलंय. आज आणि उद्या संपूर्णतः अतिक्रमण मुक्त संगमनेर व्हावं. ज्या काही रिक्षा आहेत त्यांचे RTO तर्फे परवाने चेक करावे आणि जे परवाने नसतील त्यांना बरखास्त करावं. अशा रिक्षांना कायमस्वरूपी काढून टाकण्यात यावं. आमच्या प्रमुख मागण्या, जर 2 दिवसात ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर परवा आम्ही आमची भूमिका ठामपणे मांडायला तयार आहोत. आता कालची तुम्ही घटना बघितली की काल आपल्या हिंदूंवर 150 ते 200 जणांनी भ्याड हल्ला केलेला आहे. मागे असं जोरवेच्या लोकांवर भ्याड हल्ला केला, त्यावेळेस प्रशासनाने त्यांचं अतिक्रमण काढलं, त्यांच्यावर कारवाई केली होती. पण मला वाटतं याची आधारावर त्याचा काही फरक पडलेला दिसत नाही. काल तुम्ही व्हिडिओ बघितले असं 2 छोटे लेकरं रडतायत, अक्षरशः पप्पा पप्पा करतायत, त्यांना त्या मुलींची किव आलेली नाही. तर हे लोक बाहेरून आलेले, जो आता CA कायदा झालेला आहे मंजूर आपल्या देशामध्ये, तर या कायद्याच्या अनुसरून इथं कोण बांगलादेशवरून आलेले त्याची चौकशी करा. हे भोंगे बंद करा, हे जे कत्तलखाने ते बंद करा. आता आमची प्रशासनाकडे हीच मागणी आहे की आता तुम्ही जे अतिक्रमण आहे ते काढा ना. किती दिवस आता हिंदू सहन करणार आहे? आता प्रशासन जर याच्यामध्ये हलगर्जीपणा करत असेल तर मग आम्हाला हिंदूंना हातात लाट्या काट्या घ्यावं लागतील ना. शंड नाही ना आम्ही, हिंदुस्थान आहे ना आमचा, सरकार हिंदुत्ववादी आहे. किती दिवस सहन करणार आहे आम्ही या गोष्टी? त्यामुळे आज या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे. उद्या आम्ही 1-2 दिवस बघणार आहे याच्यावर काय कारवाई होते. आता काल 307 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्याबद्दल आम्ही DYSPचं स्वागत करतो. जर अतिक्रमण उद्या किंवा परवा काढलं नाही तर हिंदूमध्ये एवढी ताकद आहे, जे जसे 150 जण गोळा होतात तर आम्ही 1.5 लाख गोळा होऊ. एवढ्यामध्ये आमच्यामध्ये धमक आहे ना. तर आमचा संयम बघू नका. जर तुटला तर एकाही जिहाद्याला आम्ही सोडणार नाही. संगमनेर शहरामध्ये कायमच एका विशिष्ट समाजातील नागरिकांची दादागिरी वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वीही जोरवे नाका या ठिकाणी असाच प्रकार घडला होता. या घटनेला 6 महिने होत नाही तोच पुन्हा एकदा कोल्हेवाडी रस्त्यावरती हा मारहाणीचा प्रकार घडलाय. दरम्यान या प्रकरणी पोलीस प्रशासनानं तातडीनं आरोपींना अटक न केल्यास संगमनेर शहरामध्ये हिंदुत्ववादी संघटना मोर्चा काढण्यावरती ठाम आहेत. बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. प्रवरा फुटवेअर संगमनेर. जागतिक महिला दिनानिमित्तानं 5 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल, शूज, सॅन्डल्स, सॉक्स आणि बेल्ट्सवर 10% डिस्काउंट. सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सॅन्डल्स, चप्पल, स्लीपर्स,
बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. प्रवरा फुटवेअर, ठिकाण नवीन नगर रोड, संगमनेर. संपर्क 90 11 777 128.